घटना आहे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एका छोट्या शांत गावात 28 जानेवारी 2024 रोजी घडलेली, ज्याने संपूर्ण गाव हादरलं आणि समाजाला विचार करायला लावलं। एका 23 वर्षीय तरुणाच्या दारूच्या व्यसनाने त्याच्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि त्याचा शेवट इतका भयंकर झाला की त्याची आई आणि भावाने मिळून त्याला संपवलं। ही कहाणी आहे व्यसनाच्या विनाशकारी परिणामांची, रागाच्या आणि हताशेच्या स्फोटाची आणि नात्यांच्या जगात घडलेल्या एका भयानक शोकांतिकेची। चला हा सारा प्रकार थेट आणि सविस्तर जाणून घेऊ। लातूर जिल्ह्यातील या सुमनला वाटायचं आता याला कसं थांबवायचं, हा आपल्यालाच संपवेल। 28 जानेवारी 2024 ची रात्र त्या कुटुंबासाठी काळरात्र ठरली। विशाल नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत घरी आला। त्याने सुमनशी वाद घातला, शिवीगाळ केली आणि हात उगारला। सुमनचे डोळे पाणावले, पण तिच्या रागालाही उसळी आली। बस आता पुरे झालं, असं ती मनात म्हणाली। राहुल मध्ये पडला, पण विशाल थांबायला तयार नव्हता। तुला काय कळतं, असं ओरडत त्यांनी सुमनला पुन्हा मारायला सुरुवात केली। सुमन आणि राहुल यांचा संयम आता संपला होता। रागाच्या आणि हताशेच्या भरात सुमनने म्हटलं, आता याला संपवावं लागेल, नाहीतर हा आपल्याला मारेल। या रागाच्या क्षणात सुमन आणि राहुल यांनी एक भयंकर निर्णय घेतला। त्यांनी घरात ठेवलेली लाकडी काठी उचलली आणि विशालवर हल्ला केला। विशाल उलट उत्तर देत होता, पण त्याचे हात पाय हळूहळू निष्प्रभ होत गेले। सुमन आणि राहुल यांनी त्याला बेदम मारहाण केली, काठीने, लाथाबुक्क्यांनी। काही वेळातच विशाल बेशुद्ध पडला आणि त्याचा श्वास थांबला। जेव्हा त्यांना समजलं की विशाल मरतोय, तेव्हा त्यांना धक्का बसला, पण आता खूप उशीर झाला होता। घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी विचार केला, आता काय करायचं। सुमन आणि राहुल यांनी मग एक कट रचला। त्यांना ही घटना आत्महत्या वाटावी असं भासवायचं होतं। त्यांनी विशालचा मृतदेह शेतातल्या पत्र्याच्या शेडमध्ये नेला। तिथे त्यांनी दोरी लावली आणि विशालचा मृतदेह गळफास दिल्यासारखं दाखवलं। सकाळी राहुलने औसा पोलिसांना फोन केला आणि सांगितलं, माझा भाऊ विशालने आत्महत्या केली आहे। पण त्यांचा हा डाव फसला। शेतातल्या शेडमध्ये विशालचा मृतदेह दोरीला लटकलेला आढळला, पण त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या। पाठ, खांदा आणि छातीवर जखमा होत्या। गळ्याभोवतीच्या फासाच्या खुणा ताज्या नव्हत्या आणि दोरीचं टोक शेडच्या कट्ट्यावर घासलेलं होतं। या सगळ्या बाबींमुळे ही आत्महत्या नसून खून असल्याचं स्पष्ट झालं। सुमन आणि राहुल यांनी सुरुवातीला खोटं बोलण्याचा प्रयत्न केला। राहुल म्हणाला, विशाल दारू पिऊन खूप त्रास देत होता। काल रात्री तो ओरडत होता आणि सकाळी तो शेतात लटकलेला दिसला। पण त्यांची देहबोली घाबरलेली होती। ते गोंधळले होते। शेवटी त्यांनी सत्य कबूल केलं। विशाल सतत दारू पिऊन आईला मारायचा। त्या रात्री त्याने पुन्हा मारहाण केली। आम्ही त्रस्त झालो होतो। आईने म्हटलं, याला संपवावं लागेल। मग आम्ही दोघांनी त्याला काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारलं। तो गप्प झाला आणि मग आम्हाला समजलं की तो मेला, असं राहुलने सांगितलं। या कबुलीने गावात खळबळ उडाली। एका आईने आपल्या पोटच्या मुलाला आणि मोठ्या भावाने आपल्या धाकट्या भावाला संपवलं, ही भावना सगळ्यांना विचलित करून गेली। काही गावकऱ्यांनी सुमनची बाजू घेतली, ती खूप सहन करत होती। असा मुलगा कुणाला नको, पण काहींनी तीव्र निषेध केला, आई असते माईची मूर्ती। मुलगा कसा का असेना, त्याला मारणं चुकीचं आहे। या घटनेने संपूर्ण गावाला विचार करायला लावलं। विशालच्या दारूच्या व्यसनाने त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं। सुमन आणि राहुल यांनी रागाच्या आणि हताशेच्या भरात घेतलेल्या निर्णयाने त्यांचंही भविष्य बर्बाद झालं। सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा झाली। काहींनी सुमन आणि राहुल यांना दोष दिला, त्यांनी हिंसा न करता दुसरा मार्ग शोधायला हवा होता। काहींनी विशालच्या व्यसनाला दोष दिला, दारूने त्याचं आयुष्य आणि कुटुंब बर्बाद केलं। पण या सगळ्यात एक गोष्ट स्पष्ट आहे, व्यसन आणि राग यांनी एक कुटुंब उद्ध्वस्त झालं। सुमनच्या कुटुंबात आता कोणीच उरलं नाही।
तिच्या नवऱ्याचं आधीच निधन झालं होतं आणि आता ती आणि राहुल यांना समाजाच्या कठोर नजरेतून जावं लागत आहे. या घटनेने समाजाला अनेक प्रश्न विचारायला लावले. व्यसन माणसाला कसा विनाशाकडे नेते? राग आणि हताशा यांना आवर घालणं का गरजेचं आहे? सुमन आणि राहुल यांनी आपल्या त्रासाला कायदेशीर मार्गाने सामोरं जाण्याचा प्रयत्न केला असता तर ही शोकांतिका टळली असती. पण एका क्षणाच्या रागाने सगळं संपलं. गावातल्या रस्त्यांवर आणि सोशल मीडियावर या घटनेची चर्चा अजूनही सुरू आहे. काही लोक म्हणतात दारूच्या व्यसनाला आळा घालायला हवा. काहींनी सुमनच्या हताशेवर प्रश्न उपस्थित केले, एवढ्या मोठ्या चुकीसाठी त्यांनी हत्या का केली? मित्रांनो, ही कहाणी आपल्याला सावध करते. व्यसन माणसाला आणि त्याच्या कुटुंबाला कसं उद्ध्वस्त करतं हे ती दाखवते. विशालच्या दारूच्या व्यसनाने त्याचं आयुष्य संपवलं आणि सुमन आणि राहुल यांच्या रागाने त्यांचं भविष्य बर्बाद केलं. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? विशालचं व्यसन मोठी चूक होती की सुमन आणि राहुल यांचा निर्णय चुकीचा होता? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. आमच्या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशा नवीन स्टोरींची नोटिफिकेशन मिळेल. भेटूया पुन्हा एका नव्या कहाणीत. तोपर्यंत सावध राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.